Hi students, in last lecture we have seen geometrical isomers, cis isomers and trans isomer. When two identical atoms or group of atoms are on the same side of the double bond, we called it as a cis isomer. And when two identical atoms or group of atoms are on the opposite sides of double bond, we called it as a trans isomer. Then we have also seen that in which scenario molecule can exhibit cis and trans isomerism. The first requirement is there should be unrestricted motion around the double bond. There must be a restricted motion around the double bond. की डबल बॉन्ड जर आपल्याकडे असेल तर डबल बॉन्ड रोटेट होऊ शकत नाही आणि तो डबल बॉन्ड रोटेट होऊ शकत नाही म्हणून डबली बॉन्डेड ॲटमला अटॅच जे ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत त्यांच्या पोझिशन आपण एक्सचेंज नाही करू शकत एकमेकांबरोबर, तो बॉन्ड ब्रेकच करावा लागतो आपल्याला. मग अशा टाईपचं जे रिस्ट्रिक्टेड मोशन आहे अक्रॉस द डबल बॉन्ड और अक्रॉस रिंग, की सपोज आपल्याकडे रिंग आहे ही 4 मेंबर्ड रिंग, फर्स्ट सेकंड थर्ड आणि इकडचा एक फोर्थ, की 4 मेंबर्ड रिंग आहे. तर रिंगमध्ये पण ॲटम्स आहेत, हे रिंगचे ॲटम्स दोज आर इन्व्हॉल्ड इन द रिंग फॉर्मेशन कॅनॉट रोटेट. की हे जर ॲटम्स रोटेट व्हायला गेले म्हणजे बॉन्ड्स ज्यांनी रिंग फॉर्म केली ते जर बॉन्ड रोटेट व्हायला गेले तर रिंग काय होते, ब्रेक. तर रिंगमध्ये पण आपल्याला काय एक्झिबिट होऊ शकतं, सिस ट्रान्स आयसोमेरिझम. कुठल्या सिनॅरिओमध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम शो होतं, सायक्लिक कंपाऊंडमध्ये, ते नंतर बघूयात. आत्ता तर आपण ओपन चेनमध्ये बघतोय की ओपन चेनमध्ये आपण सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम क्लासिफाय केलं लास्ट लेक्चरमध्ये आणि मग आपण ह्या फॉर्म्युलापर्यंत आलो होतो, कॅल्क्युलेशन ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स. की ज्यावेळेस आपल्याकडे इफ बोथ द एंड्स आर डिफरंट, की सपोज तुमच्याकडे एखाद्या मॉलिक्युल्समध्ये दोन्ही एंड्स आहेत ते डिफरंट आहेत, तर नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n, वेअर n इज GI सेंटर्स. n म्हणजे काय, आपल्याकडे अशा टाईपच्या आपण म्हणूयात की सेंटर्स की ज्याच्या अक्रॉस सिस ट्रान्स आयसोमेरिझम एक्झिबिट होऊ शकतं. तर सपोज एंड्स जर डिफरंट असतील म्हणजे जर तो मॉलिक्यूल नॉन सिमेट्रिकल असेल तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे GI इज इक्वल टू 2n. आणि सपोज जर मॉलिक्यूल आपल्याकडे सिमेट्रिकल असेल, मॉलिक्यूल जर सिमेट्रिकल असेल तर GI सेंटर्स इव्हन आहेत का GI सेंटर्स ऑड आहेत त्याच्यावरती डिपेंडंट आहेत की नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स किती. एखादं बघूयात, एखादं मी तुला शो करून दाखवतो. इकडे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे बघ, आता इकडे एक एक्झाम्पल आहे. आपण म्हणूयात की हा मॉलिक्यूल आहे आपल्याकडे, सुरुवातीला तर एवढंच बघूयात आपण की हा मॉलिक्यूल आहे, तुला आता स्क्रीनवरती दिसतोय तो हा मॉलिक्यूल. तर याच्यामध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम एक्झिबिट होऊ शकतं का, हा सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे. तर इथे बघ अक्रॉस दिस CC डबल बॉन्ड, अक्रॉस दिस CC डबल बॉन्ड हा H आणि हा H हे काय असू शकतात, एकमेकांच्या सिसमध्ये किंवा एकमेकांच्या ट्रान्समध्ये. बघ इथला फक्त पोर्शन आहे तो मी इथे ड्रॉ करतो बघ, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ह्या कार्बनला कोण अटॅच आहे, एक H, अजून एक कोण अटॅच आहे X, अजून एक कोण अटॅच आहे H आणि अजून कोण अटॅच आहे पुढे CH डबल बॉन्ड CHY. तर आता हा एवढा जो पोर्शन आहे, एवढ्या पोर्शनमध्ये सिस ट्रान्स असू शकतं रे बाळा. हा H आणि हा H ट्रान्समध्ये असतील किंवा सिसमध्ये असतील तर आपल्याकडे एक GI सेंटर आहे. हा जो एवढा रिजन आहे आपल्याकडे इट इज अ GI सेंटर. थांब जरा, इथे काय होऊ शकतं, इथे शो होऊ शकतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, इथे शो होऊ शकतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तसंच बाळा अक्रॉस दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस पण काय होऊ शकतं, हे 2 H सिसमध्ये किंवा हे 2 H कशामध्ये येऊ शकतात, ट्रान्समध्ये. तर इथे पण आपल्याकडे एक काय GI सेंटर, इथे पण आपल्याकडे एक काय GI सेंटर. आणि आता याच्यामध्ये बघ एंड्स डिफरंट आहेत. हा टोटल मॉलिक्यूल तू जर बघितला तर याच्यामध्ये एंड्स डिफरंट आहेत. इकडे कोण आहे X, इकडे कोण आहे Y. हा मॉलिक्यूल जर मधून मी ब्रेक केला तर सिमेट्रिकली ब्रेक नाही होत. एवढा पोर्शन आणि एवढा पोर्शन दोन्हीकडे सेम आहे, पण हा जो पोर्शन आहे बघ X आणि हा पोर्शन Y हा डिफरंट आहे, म्हणजे याच्यामध्ये एंड्स डिफरंट आहेत. आता हा जो मॉलिक्यूल आहे ही कुठली सिनॅरिओ आहे, याच्यामध्ये GI सेंटर्स 2 आहेत. तर इकडे मी नोट डाऊन करतो बघ की याच्यामध्ये आम्हाला काय कळलं, याच्यामध्ये नंबर ऑफ GI सेंटर्स आधी अशा टाईपमध्ये मी लिहितो, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर सेंटर्स, की GI सेंटर्स इज इक्वल टू N इज इक्वल टू 2. GI सेंटर्स आहेत 2, इथे दिसतंच आहे आपल्याला की इथे सिस ट्रान्स किंवा इथे सिस ट्रान्स असू शकतं. तर आपल्याकडे काय GI सेंटर्स 2 आहेत आणि एंड्स काय डिफरंट आहेत.
आपल्याकडे जे एंड्स आहेत, एंड्स किंवा नॉन सिमेट्रिकल म्हणूयात, एंड्स डिफरंट म्हणण्यापेक्षा काय म्हणूयात आपण, नॉन सिमेट्रिकल, नॉन सिमेट्रिकल, नॉन सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे हा. आणि मग मॉलिक्यूल जर नॉन सिमेट्रिकल असेल तर वरती बघ 2n. आता आपल्याकडे जो मॉलिक्यूल आहे त्याचे आयसोमर्स किती असणार आहे, 2n, वेअर n इज नंबर ऑफ GI सेंटर्स, नॉन सिमेट्रिकल, डिफरंट एंड्स. मग आता किती GI येतील याच्यामध्ये, हे बघ याच्यामध्ये किती GI येणार आहेत बघूयात आपण, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स, जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n, विच इज इक्वल टू 2 GI सेंटर पण 2 आहेत आपल्याकडे, 2 म्हणजे किती, 4. तर याच्यामध्ये किती असणार आहेत, 4 आयसोमर्स असणार आहेत. चेक करूयात बघ, मी इकडे ड्रॉ करून ठेवलेत मुद्दाम म्हणून वेळ वाचवायला. हे बघ आता पहिला आयसोमर निघाला आपला, मी खाली याला 1 2 3 म्हणतो. इकडे आपल्याकडे फर्स्ट आयसोमर आहे, याच्यामध्ये काय सिनॅरिओ आहे बघ, याच्यामध्ये हा जो पहिला सेंटर आहे इथे मी 2H कशामध्ये ठेवलेत बघ, सिस मध्ये. आणि हा जो दुसरा सेंटर आहे त्याच्यामध्ये पण 2H कशामध्ये ठेवलेत बघ, सिस मध्ये. म्हणजे पहिला जो आयसोमर आहे इकडे दाखवतोय बघ, मी इथे मी काढतोय हे, की माझ्याकडे जी GI सेंटर्स आहेत, GI सेंटर्स, आपल्याकडे एक फर्स्ट GI सेंटर आहे, एक सेकंड GI सेंटर आहे. फर्स्ट सेंटरमध्ये जर सिस असेल कन्फिगरेशन, तर दुसऱ्यामध्ये पण काय असू शकतं, सिस. सपोज फर्स्टमध्ये सिस आहे आणि दुसऱ्यामध्ये काय, ट्रान्स. सपोज याच्यामध्ये ट्रान्स आहे फर्स्टमध्ये आणि दुसऱ्यामध्ये काय निघालं, सिस. सपोज फर्स्टमध्ये ट्रान्स आहे आणि दुसऱ्यामध्ये पण काय, ट्रान्स. तर आपल्याकडे 4 आयसोमर मिळाले. हा एक फर्स्ट आयसोमर, सेकंड आयसोमर, थर्ड आयसोमर आणि फोर्थ आयसोमर. म्हणून आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे बघ बाळा, की 2n आयसोमर्स किती निघतात, 4 आयसोमर्स. पहिल्या GI सेंटरला सिस कन्फिगरेशन, नंतर पण सिस. पहिल्याला सिस, दुसऱ्याला ट्रान्स, पहिल्याला ट्रान्स, दुसऱ्याला सिस, आणि दोघांचं ट्रान्स ट्रान्स. आणि सगळी कन्फिगरेशन्स आहेत एकमेकांपासून काय पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. ही सगळी कन्फिगरेशन जर डिफरंट असतील तरच आपण काय म्हणू शकतो, दीज आर 4 डिफरंट आयसोमर्स. मग इकडे बघ, आता इकडे आपण क्रिएट केलेत बघ. हा जो पहिला आयसोमर आहे त्याची काय सिच्युएशन आहे बघ. हा जो मी इकडे पहिला आयसोमर ड्रॉ केलाय हा कोण आहे, सिस. आणि दुसरा पण काय आहे बघ, सिस. आलं लक्षात तुझ्या. हे 2H सिस मध्ये आणि हे पण 2H कशामध्ये, सिस मध्ये. आता फक्त हाच H मी काढला आणि इकडे लिहिला आणि Y खाली लिहिला, ते 2H कशामध्ये गेले, ट्रान्समध्ये. पहिला सिस मध्येच आणि हे 2H ट्रान्समध्ये. तर बघ इकडे केलंय ते, की हे 2 सिसमध्येच, सिसमध्येच. फक्त हे 2 इथे गेले ट्रान्समध्ये, तर सिस ट्रान्स. आता हा जो सेकंड माझ्याकडे आयसोमर आहे, दिस सेकंड आयसोमर, इट इज पहिल्याला सिस कन्फिगरेशन आहे आणि दुसऱ्याला काय कन्फिगरेशन आहे, ट्रान्स, सिस ट्रान्स. आता हे बघ, हा जो मॉलिक्यूल आहे त्याला मी कसाही उचलला आणि याच्यावरती ठेवला तर कधीच मॅच होणार नाही. का तर इकडे 2H ह्या साईडला आहेत, इकडे 1H, इकडे 1H अपोजिट साईडला आहे. तर हा बॉन्डच तोडावा लागेल, डबल बॉन्ड. त्यामुळे मी ह्याला कसाही रोटेट केला आणि याच्यावरती ठेवायला गेलो तर हा कधीच मॅच होणार नाही. म्हणजे हा एक डिफरंट कंपाऊंड आहे, हा पण एक डिफरंट कंपाऊंड आहे. तर हे 2 आयसोमर्स आहेत सेपरेट. आता पुढे बघ, पुढे आपल्याकडे काय चॉईस आहे अजून, पहिल्याला ट्रान्स करायचं, दुसऱ्याला सिसच ठेवायचं. तर इथे बघ, आता थर्ड आयसोमर, वरच्या मॉलिक्यूलचा थर्ड आयसोमर बघ, याच चालू आहे सगळं, याचे आयसोमर्स ड्रॉ करतो. हे बघ, पहिल्या कार्बनला काय झालं, कार्बन कार्बन डबल बॉन्डला ट्रान्स, 2H ट्रान्समध्ये आणि हे 2H कशामध्ये, सिसमध्ये. तर हा जो आयसोमर आहे हा थर्ड आयसोमर आहे आपल्याकडे. हा आपल्याकडे काय आहे, थर्ड आयसोमर, की ज्याच्या पहिल्या कार्बनला आम्ही काय केलंय, ट्रान्स, आणि नंतरचा जो कार्बन आहे तिकडे काय ठेवलंय, सिस. आणि हा फोर्थ आयसोमर बघ, चेक करत, पहिल्या कार्बनला पण काय, ट्रान्स, आणि नंतरच्या कार्बनला पण काय, ट्रान्स. हे बघ, हे 2H ट्रान्समध्ये, हे 2H ट्रान्समध्ये, हे 2H सिसमध्ये, हे 2H ट्रान्समध्ये, हे 2H सिसमध्ये, हे 2H ट्रान्समध्ये, हा सिस, हा सिस. तर बाळा आम्हाला एवढं तर कळलं आता
की हा मॉलिक्यूल मी उचलला आणि याच्यावरती ठेवायला गेलो तर मॅच होऊच शकत नाही, कारण याच्यामध्ये एच कशामध्ये, सिसमध्ये, याच्यामध्ये एच कशामध्ये, ट्रान्समध्ये, त्यामुळे मॅचिंग नाही होऊ शकत. हा डिफरंट आहे, हा डिफरंट आहे. आता ह्या दोघांमध्ये चेक करायचं की हे दोघं डिफरंट आहेत का, सेकंड आणि थर्ड सेमच आहे. तुम्ही म्हणाल कसं सेम असेल, चेक करावं लागतं बाळा. असं नुसतं सिस्ट्रान्स लिहून नाही चालत. कधी कधी काय होतं, हा जो सिस्ट्रान्स आहे तो ह्या ट्रान्सिसवरती एक्झॅक्टली मॅच होतो उलटा करून ठेवला तर, मग ते चेक करावं लागेल. आता बघा आपण चेक करूयात की हा जो मॉलिक्यूल आपल्याकडे, हा मॉलिक्यूल आहे 180 डिग्रीने रोटेट करूयात. हा आपल्याकडे ऍक्सिस आहे बघ, आणि या ऍक्सिसला कितीने रोटेट करूयात, 180 डिग्रीनी. एवढं तरी तुला कळलंय का की हा मॉलिक्यूल प्लेनर आहे, कारण हे कसले कार्बन आहेत, sp2 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 sp2, म्हणजे हे सगळं एकाच प्लेनमध्ये, हे सगळं काय एकाच प्लेनमध्ये. आता हे प्लेन फक्त मी फ्लिप करणार आहे, म्हणजे अराउंड दिस ऍक्सिस हे जे प्लेन आहे ते आपण किती डिग्रीने रोटेट करूयात, 180 डिग्रीनी. तर एवढा पोर्शन जाईल वरती आणि हा पोर्शन काय होणार आहे, येणार आहे खालती. तर काय होतं बघ, आता हे जे आहे हे 180 डिग्रीनी रोटेट करूयात आपण, बघ काय होतं मग. हा वरचा जो मॉलिक्यूल आहे त्यालाच आम्ही रोटेट करतोय कितीनी, 180 डिग्रीनी अलॉंग हॉरिझॉन्टल ऍक्सिस. त्याला 180 डिग्रीनी रोटेट करतोय. मग काय होतं बघ, हा जो इकडचा पोर्शन आहे तो वरती जाईल बघ, सीसी डबल बॉन्ड, इकडे एच जातील. आता इकडे थोडीशी स्पेस कमी, ह्याला वरती करत घेतो मी जरा. चलो, तर सिच्युएशन काय होणार आहे बघ. आधी हे लक्षात येतंय का बघ मी काय ड्रॉ करतोय ते. तेच जर लक्षात आलं नाही तर पुढे काही जास्त जायची गरज नाही तुला. आधी हे लक्षात आलं का बघ आधी. हे बघ अलॉंग दिस ऍक्सिस, ह्याला जर 180 डिग्रीने रोटेट करून घेतला आपण ह्याच मॉलिक्यूलला, ह्याच, तर एवढा पोर्शन आहे तो वरती दिसेल आणि एवढा जो पोर्शन आहे तो खाली दिसेल. म्हणून इथला कार्बन आहे तो इथे काढलाय बघ मी डबल बॉन्ड, आणि इथला कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे काढलाय. आता ह्या ऍक्सिस हॉरिझॉन्टल ऍक्सिसला आपण ह्याला 180 डिग्रीनी फिरवला तर हे दोन एच काय होणार आहेत, वरती जाणार आहेत. हे दोन एच वरती जाणार बघ, गेले. इकडे एक एच, इकडे एक एच, इथं एक एच, इकडे एक एच, आणि आता राहिलेले एक्स अँड वाय, इकडे एक्स आणि इकडे वाय. हे बघ हा एक्स 180 डिग्रीने रोटेट केला की हा एक्स कुठे येणार, खाली सगळ्यात, हो का आलाय बघ इकडे खाली. आणि हा जो वाय 180 डिग्रीने रोटेट केला की इथे येणार बघ हे वाय, आणि हे दोन एच वरती जाणार, दोन एच वरती गेले. आता काय करायचं, हा मॉलिक्यूल उचलायचा आणि ह्या मॉलिक्यूलवरती ठेवून बघायचं की मॅच होतोय का. आत्ता सध्या तर होणार नाही, दिसतंय आपल्याला का, आता हे कार्बन कार्बन वरती दिसत आहेत बघ, मॅच होत आहेत का. याला मी उचलून घेऊन जातो आता, कॉपी. आणि आत्ता हा मॉलिक्यूल आहे, आपला जो मॉलिक्यूल आहे तो हा मॉलिक्यूल आहे. ह्याच मॉलिक्यूलला आपण 180 डिग्रीने रोटेट केलाय तर हे मिळालंय, म्हणजे हा तिसराच मॉलिक्यूल आहे. हा जो इथे मॉलिक्यूल ड्रॉ केला आपण, हा काय, हा थर्ड मॉलिक्यूल आहे आपला, आहे तोच थर्ड. आता ह्याला उचलून याच्यावरती मी ठेवतोय, तू लक्ष दे. हे बघ आणला, होऊ शकतं का मॅचिंग, नाही होत आहे. ह्या मॉलिक्यूलचं मॅचिंग होत नाहीये, म्हणजे हा आणि हा डिफरंट आहे असं नाही, अजून चेक करावं लागेल. आता हा जो मॉलिक्यूल आहे आपण ड्रॉ केलेला, हा मॉलिक्यूल, ह्याला व्हर्टिकल ऍक्सिसवरती मी 180 डिग्रीने रोटेट करतो. म्हणजे काय होईल, हा जो उंच पोर्शन आहे तो इकडे येईल आणि हा जो पोर्शन आहे तो इकडे जाईल. म्हणजे अशा टाईपची सिनॅरिओ. इथे तसं आहे ना, हा बॉन्ड वरती, हा बॉन्ड खालती, डबल बॉन्ड. मग इथे हा डबल वरती आलाय, हा खाली आलाय. म्हणून हाच मॉलिक्यूल आहे, व्हर्टिकल ऍक्सिसला मी 180 डिग्रीने रोटेट करणार आहे. आता बघ हाच मॉलिक्यूल. तुला वाटेल दुसरा आहे का काय, अजिबात नाही दुसरा. तर हाच मॉलिक्यूल अलॉंग व्हर्टिकल ऍक्सिस त्याला रोटेट करणार आपण किती डिग्रीनी, 180 डिग्रीनी. म्हणजे आपल्याला परत एकदा थर्ड मॉलिक्यूलच मिळणार आहे, थर्डच, हा जो आहे तोच.
आपण कुठलाही बॉन्ड ब्रेक करत नाहीये, सगळ्यात पहिलं लक्षात घे. आपण फक्त काय करतोय, ह्याला वेगवेगळीकडून बघतोय, ह्याला उलटा करून बघतोय, परत ह्या ऍक्सिस भोवती रोटेट करून बघतोय की हा कसा दिसतोय. हा जर असाच दिसला तर हा आणि हा कोण आहे, मग सेमच आहे, मग डिफरंट नाहीत ना, मग कॅन्सल करावं लागेल एक आणि म्हणावं लागेल 1 2 तिघच आहेत. पण आपल्याला फॉर्म्युलाने तर मिळाले 4 असतात. मग आम्ही बघतोय की हा आणि हा डिफरंट आहे का, हे आणि हे डिफरंट आहे ते तर फिक्स होतं का. तर याच्यामध्ये 2 मध्ये 2 मध्ये कसाही रोटेट करून याच्यावरती ठेवला तर कधीच मॅच होणार नाही, कारण याच्यामध्ये काय आहे ट्रान्समध्ये आणि याच्यामध्ये ट्रान्स सिस ट्रान्स. त्यामुळे हे चेक करावं लागेल की हे मॅच होतंय का. आता बघ, व्हर्टिकल ऍक्सिस भोवती रोटेट केला आपण 180 डिग्रीनी व्हर्टिकल ऍक्सिस भोवती, की हा सीसी डबल बॉन्ड इकडे येणार आणि हा सीसी डबल बॉन्ड इकडे येणार. म्हणजे परत एकदा आपल्याला जे डबल बॉन्ड्स आहेत त्यांचा अशा टाईपची अरेंजमेंट मिळणार, ही जी आत्ताची आहे तशी. बॉन्ड्स नाहीत तसे मिळणार, अरेंजमेंट अशी मिळणार. बघ इथे कॉपी केली मी तशी अरेंजमेंट मिळेल. आता काय झालं बघ, एवढा पोर्शन आहे इकडे गेला आणि एवढा पोर्शन आहे इकडे आला, बाकी काही चेंज होणार नाही. वरचे बॉन्ड वरच, खालचे बॉन्ड खालीच, त्यांच्यामध्ये काही चेंज होणार नाही. त्यामुळे दिसेल कसं बघ आता, एच एक एच इकडे, एक एच इकडे आणि इकडे आला वाय आणि इकडे आला एक्स. नीट लक्ष दे, आत्ताचं जर व्हिज्युअलायझेशन तुला यायला लागलं तरच तुला पुढे स्टेरिओ आयसोमेरिझम कळेल, ऑप्टिकल आयसोमेरिझम. नाही तुला ऑप्टिकल आयसोमेरिझम काही येणार नाही. हे व्हिज्युअलाइज करायचं आहे, अवघड नाही, तू लक्ष दे फक्त. आता हे बघ, हा ऍक्सिस आहे, याच्या भोवती हा मॉलिक्यूल रोटेट केला तर हा जो पोर्शन आहे तो एकदम इकडे येईल, हा जो पोर्शन आहे तो एकदम तिकडे जाईल, तर गेला बघ. आले लक्षात तुझ्या. आता हा मॉलिक्यूल तिसरा, त्याला या हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती रोटेट करून घेतला 180 डिग्रीनी, मग मला हा मॉलिक्यूल मिळाला तिसराच. मग ह्याला मी व्हर्टिकल ऍक्सिस भोवती 180 डिग्रीनी फिरवून घेतला तर मला हा मॉलिक्यूल मिळाला तिसराच. म्हणजे हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल हे सगळे कोण आहेत, सेमच आहेत. त्यांना मी वेगवेगळ्या अँगलनी बघतोय. आता हा मॉलिक्यूल उचलायचा बघ इथं आणि तो सेकंड मॉलिक्यूल वरती ठेवून बघायचं, कॉपी. आता आपल्याकडे सेकंड मॉलिक्यूल आहे, इथे आणणार आहे मी आता. आता नीट लक्ष दे, आता हे फार महत्वाचं आहे. पेस्ट, हा थर्ड मॉलिक्यूल आहे, हा जो आता फिरतोय हा थर्ड मॉलिक्यूल आहे, त्याला सेकंड मॉलिक्यूल वरती मी ठेवायला चाललोय. लक्ष दे, आधी पहिला कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघ, मॅच झाला, कार्बन कार्बन मॅच झाले बघ. परत एकदा बघ, मॉलिक्यूल येतोय, कार्बन कार्बन काय झाले, मॅच. हायड्रोजन काय झाले बघ, सगळे हायड्रोजन, पहिल्या कार्बनचे बघ हायड्रोजन, मॅच. दुसऱ्या कार्बनचे हायड्रोजन बघ ट्रान्स मधले काय झाले, मॅच. पण एक्स आणि वाय मॅच होतोय का बघ, एक्स वरती कोण पडतंय, एक्स वरती वाय पडतोय आणि वाय वरती कोण पडतंय, एक्स. म्हणजे हा मॉलिक्यूल आपण स्पेसमध्ये कसाही ओरिएंट केला आणि सेकंड मॉलिक्यूल वरती हा थर्ड मॉलिक्यूल प्लेस केला तर सगळं मॅच होतंय. पण काय मॅच होत नाही, मॅच काय होत नाहीये बाळा, हे मॅच होत नाही की हा वाय ह्या एक्स वरती पडतोय, हा एक्स ह्या वाय वरती पडतोय. बाकी ह्याला हे मॅच होतंय, ह्याला हे मॅच होतंय, ह्याला हा मॅच होतोय, ह्याला हा मॅच होतोय. आणि कार्बन कार्बन तर मॅच होता येतात, म्हणून तर आपण एवढा रोटेट करून घेतलाय त्याला. हे बघ, एक्स आणि वाय कडे लक्ष दे फक्त तू, दोघांच्या एक्स आणि वाय. हायड्रोजन तर मॅच झाले सगळे, एक्स आणि वाय बघ नाही मॅच होत, एक्स वरती वाय, वाय वरती एक्स. मग याच्यामध्ये तुला काय कळलं, हे कळलं बघ आता स्क्रीनवरती दिसतंय ते, की तुझ्याकडे जर नॉन सिमेट्रिकल असेल, एंड्स जर डिफरंट असतील तर हा सिस ट्रान्स आणि हा ट्रान्सिस हे दोघंही काय असतात, डिफरंट, सेम नसतात. म्हणून आपल्याला आयसोमर मिळाला 1 2 3 आणि 4, आपल्याला 4 आयसोमर्स मिळाले. हे तर आपल्याकडे काय टोटल 4 आयसोमर्स आहेत. हा फर्स्ट आयसोमर, सेकंड आयसोमर, हा थर्ड आयसोमर आणि हा फोर्थ आयसोमर. आपल्याला मिळाले 4 आयसोमर. तर हे चेकिंग केलं आपण. का मी तुला हे दाखवतोय का तू म्हणशील हे फॉर्म्युले सर आले कुठून, के 2n का, तर याच्यावरून कळतंय बघ आपल्याला की 2n का. आता तुला सिमिलर केस दाखवतो. इथे एक्स आणि इथे पण काय घेतो, एक्स. मग काय होतंय बघ, घेतला बघ इथे
आता याच्यामध्ये जी आय सेंटर्स किती आहेत ते आधी बघ. हा जी आय सेंटर आहे का, आता स्क्रीनवरती दिसतोय तुला, तो हायलाइट केला, जी आय सेंटर आहे, येस ऑर नो? हे 2 H ट्रान्समध्ये पण असू शकतात किंवा कशामध्ये, सिसमध्ये पण असू शकतात. इथं दिसतंय बघ की हे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे इथे काढलाय बघ मी, ते 2 H सिसमध्ये पण येऊ शकतात किंवा इथं मी लिहिला X, हे बघ इथं लिहिला X आणि इथं लिहिला H, तर हेच 2 H कशामध्ये येऊ शकतात, ट्रान्समध्ये. तर बाळा इथे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो होऊ शकतं. आधी मला ते मार्क करून घ्यावं लागेल की येस सर इथे जी आय सेंटर आहे. इथे जी आय सेंटर आहे का, इथे पण आहे बघ. हे जे 2 H आहेत ते सिसमध्ये पण येऊ शकतात किंवा इथला H गेला इथे आणि X इथे, तर हे 2 H कशामध्ये आले, एकमेकांच्या ट्रान्समध्ये. तर हे पण सिस ट्रान्स शो करू शकतं. सॉरी, सिस ट्रान्स नाही लिहायचं मला, इथे मला काय लिहायचंय की हा जो सेंटर आहे हा पण काय शो करू शकतो, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. मग आपल्याला इन्फॉर्मेशन काय मिळाली आतापर्यंत, नंबर ऑफ जी आय सेंटर्स. आपल्याला काय मिळाली, नंबर ऑफ जी आय सेंटर्स. नंबर ऑफ जी आय सेंटर्स N इज इक्वल टू जी आय सेंटर आहे 2 आणि मॉलिक्यूल कसला आहे, सिमेट्रिकल. मॉलिक्यूल सिमेट्रिकल आहे म्हणजेच त्याचे काय एंड सेम आहेत. हे बघ मॉलिक्यूल सिमेट्रिकल आहे ना, इथून जर मी तोडला तर दिसताना कसा दिसतोय बघ, दिसायला की हे आणि हे काय सेमच, म्हणजे सिमेट्रिकल आहे. आणि एन ची व्हॅल्यू काय आली आहे बघ, इवन. एन इज इक्वल टू 2 म्हणजे काय आलाय, इवन. आता इवन जर आला तर जॉमेट्रिकल आयसोमर्स किती असतात, जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2 raised to n minus 1 प्लस 2 raised to n by 2 minus 1. हे बघ, if both the ends are same symmetrical compound, then if n is even, number of geometrical isomers is equal to 2 raised to n minus 1 plus 2 raised to n by 2 minus 1. मग किती येत आहेत बघ, इथे किती येत आहेत बघ. आता it is equal to 2 raised to 2 minus 1, n ची व्हॅल्यू आहे 2, 2 raised to 2 minus 1 प्लस 2 raised to n by 2, n ची व्हॅल्यू आहे 2, 2 by 2 minus 1 म्हणजे किती आलं बघ, 2 raised to 1, 2 raised to 1 प्लस 2 raised to 0, 2 raised to 1 म्हणजे 2च, 2 raised to 1 म्हणजे 2 आणि 2 raised to 0 म्हणजे 1. तर जॉमेट्रिकल आयसोमर्स किती आले, 3. आता 3च जॉमेट्रिकल आयसोमर येणार आहेत. आपण चुकतो कुठे बघ, आपण चुकतो कुठे, आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. जे नुसतं टेक्स्टबुक मधलं करतात त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. ते म्हणतात की पहिला जो जी आय सेंटर आहे तिथे सिस, दुसऱ्यामध्ये ट्रान्स, पहिल्यामध्ये सिस दुसऱ्यामध्ये सिस, पहिल्यामध्ये ट्रान्स दुसऱ्यामध्ये ट्रान्स, पहिल्यामध्ये ट्रान्स दुसऱ्यामध्ये सिस. इथे पण सर 4 आयसोमर आले, मग 3 कसे आले तुमची, इथे पण 4 येतात. पण याच्यामध्ये हा सिस ट्रान्स आणि हा ट्रान्स सिस काय येतात, दोघं सेमच का, आता हा एक्स आणि हा एक्स एंड सेम आहेत, त्यामुळे हे दोन्ही कंपाऊंड सेमच येतात. मी तुला शो करतो बघ. आता आपल्याकडे काय, इथे आपण एक्सपेक्ट करतोय की असं व्हायला पाहिजे की फर्स्ट जी आय सेंटर आणि सेकंड जी आय सेंटर, की याच्यामध्ये सिस दुसऱ्यामध्ये सिस, याच्यामध्ये सिस दुसऱ्यामध्ये ट्रान्स, याच्यामध्ये ट्रान्स याच्यामध्ये सिस, याच्यामध्ये ट्रान्स याच्यामध्ये ट्रान्स. तर होतं काय याच्यामध्ये की हे जे 2 आहेत हे काय येतं, सेम, म्हणजे एकच पकडायचा यांच्यामधला, की हा फर्स्ट आयसोमर, हा सेकंड आयसोमर आणि हा थर्ड आयसोमर. याच्यामध्ये 4 आयसोमर होतच नाहीत. हा सिस सिस आणि हा ट्रान्सवाला वेगळाच, आणि पहिल्याला सिस असू देत दुसऱ्याला ट्रान्स असू देत, किंवा पहिल्याला ट्रान्स असू देत दुसऱ्याला सिस असू देत, ह्या सेम मॉलिक्यूल येतो बघ. आता चेक कर,
इथे बघ, पहिलं बघ काय सिच्युएशन आहे. पहिला मॉलिक्यूल काढलाय बघ मी, तू पण काढायचा आहे. हे बघ, पहिल्या GI सेंटरला काय केलं, 2H सिस मध्ये, आणि दुसऱ्या GI सेंटरला पण काय केलं, 2H सिस मध्ये. पहिल्या GI सेंटरला 2H सिस मध्ये ठेवले, दुसऱ्या GI सेंटरला 2H सिस मध्ये ठेवले, तर हा फर्स्ट आयसोमर मिळाला आपल्याला. हा काय मिळाला, सगळ्यात फर्स्ट आयसोमर. कुठला आयसोमर, सिस सिस. सिस सिस आयसोमर मिळाला. आता सेकंड आयसोमर कसला आहे बघ, सेकंड, हा सेकंड आयसोमर. याच्यामध्ये काय आहे बघ, किंवा याला सेकंड म्हणतच नाही मी, ह्याला मी काय म्हणतो बघ. आता इकडे पहिल्या कार्बनला सिस अरेंजमेंट आहे, दुसऱ्या कार्बनला काय अरेंजमेंट आहे बघ, ट्रान्स. हा फक्त X खाली लिहिला, हा H वरती लिहिला, तर मला टोटल डिफरंट कंपाऊंड मिळतो. ह्या कंपाऊंडला उचलून याच्यावरती ठेवलं तर कधीच मॅच होणार नाही, कारण इथे 2H ची अरेंजमेंट काय आहे बघ, शेजारी शेजारी. इथे H काय आहेत, अपोजिट, आणि हे कधीच मॅच होऊ शकत नाही, कारण हा बॉन्डच काय करावा लागतो आपल्याला, ब्रेक. त्यामुळे मॉलिक्यूल हा उलटा सुलटा करून याच्यावरती मॅच नाही करू शकत आपण. तर हा जो सेकंड आहे तो काय, सिस ट्रान्स आहे, सिस ट्रान्स. आता हा काय आहे बघ, इथे पहिल्या मॉलिक्यूलला ट्रान्स केला आणि दुसऱ्या पहिल्या कार्बनला, आणि नंतरच्या GI सेंटरला काय केला, सिस. पहिल्या GI सेंटरला 2H ट्रान्स मध्ये ठेवले, म्हणजे काय, इथला खालचा X आहे तो फक्त इकडे लिहिला कम्पेअर टू दिस वन. हे बघ की हा X इथे लिहायचा, हा H इथे लिहायचा. पहिला इथे होणार ट्रान्स, आणि असंच ठेवलं, सिस ट्रान्सिस. तर हा काय मिळाला, ही जी अरेंजमेंट आहे ती काय मिळाली बघ, ट्रान्स पहिल्याला, आणि दुसऱ्या GI सेंटरला काय, सिस. नीट बघ, इथे ट्रान्स सिस, आणि ही काय अरेंजमेंट आहे बघ, इथे पण ट्रान्स आणि इथे पण ट्रान्स. दुसऱ्या सेंटरला काढून टाकते चित्र, इथे काय ट्रान्स, आणि हा पण काय ट्रान्स. तर सेकंड मॉलिक्यूल मिळाला मला. स्क्रीनवरती सगळे मॉलिक्यूल आहेत बघ तुझ्याकडे. आता हे नको बघू काही, हे मी रोटेट करायला ठेवलंय काढून. स्क्रीनवरती वेळ लागतो ना काढायला, म्हणून काढून ठेवला आधीच. आत्ता बघितलं जस्ट आपण की हाफ ॲन आवरमध्ये आपण एकच आयसोमर बघितला. आत्ता परीक्षेत एवढा वेळ नसतो ना. परीक्षेत जर तुला विचारलं की याचे आयसोमर्स किती, आणि तू जर आता स्क्रीनवरती तुला टाइम दिसतोय तसे तू जर 30 मिनिट्स घेतले तर परीक्षा इथंच संपल, सिस ट्रान्स काढणार. हे जस्ट मी तुला आयडिया दाखवते, मी कधीही दाखवणार नाही. मी डायरेक्ट फॉर्म्युला लावणार, अँसर काढणार पुढे MCQ. इथे बघ काय झालंय, हे 2 सिस मध्ये ठेवले, इथे एक सिस एक ट्रान्स मध्ये ठेवला, इथे एक ट्रान्स एक सिस मध्ये ठेवला, आणि इथे दोन्हीकडे ट्रान्स ट्रान्स मध्ये ठेवले. तर बाळा हा एक डिफरंटच आहे म्हणून त्याला फर्स्ट म्हणलं. हा पण एक डिफरंटच आहे म्हणून ह्याला सेकंड म्हणलं. का तर हे दोघं कधीच एकमेकांवरती मॅच होऊ शकत नाहीत, कधीच नाही. तर हा बॉन्डच ब्रेक करावा लागेल ना, CC डबल बॉन्डवाला. त्याचा H ह्या Hच्या कशामध्ये येईल, सिस मध्ये, ते नाही होऊ शकत. तर हा आणि हा डिफरंटच आहे, 1 2. आता हा 1 आणि हा डिफरंट आहे, हा आणि हा पण डिफरंट आहे, एक्झॅक्टली सिमिलर. हा आणि हा डिफरंट आहे, हा आणि हा पण डिफरंट आहे. पण हे दोघं डिफरंट आहेत का, तसं जर असेल तर हा 1, हा 2, हा 3 आणि मग हा 4. पण आम्हाला नंबर ऑफ GI सेंटरचं कॅल्क्युलेशन सांगतं की याच्यामध्ये 3च आयसोमर आहेत. 3च आयसोमर आहेत म्हणजे हा आणि हा सेमच आहे. आता प्रूव्ह करूयात. हा मॉलिक्यूल मी इथे रोटेट करतो 180 डिग्रीनी अलॉंग दिस ॲक्सिस, म्हणजे हे प्लेनर आहे बघ. हे जे प्लेन आहे ते ह्या ॲक्सिस भोवती मी 180 डिग्रीनी फ्लिप करतो, म्हणजे मॉलिक्यूल तोच राहणार, कुठलाही बॉन्ड तोडत नाहीये. काय मिळतंय बघ, हा जो वरचा मॉलिक्यूल आहे त्याला आपण काय करूयात, हॉरिझॉन्टल ॲक्सिस त्याच्या अराउंड 180 डिग्रीने रोटेट करू. मग काय झालं बघ, स्क्रीनकडे बघ आता. H हा X आलं लक्षात. ह्या ॲक्सिस आहे, याच्या भोवती 180 डिग्रीने रोटेट केला की हे 2 H कुठे जाणार, वरती वरती आले बघ, आणि हा X कुठे जाणार, खाली खाली आला बघ.
एच्या अराउंड 180 डिग्रीने रोटेट केला की हे कार्बन कार्बन बॉन्ड वरती जाणार आणि हे कार्बन कार्बन बॉन्ड खाली येणार. इथं झालंय बघ. आणि आता बघ, ह्या ॲक्सिस भोवती 180 डिग्रीने रोटेट केलं की हा एच वरती जाणार, हा एक्स खाली येणार. इथे येणार एक्स, इथे येणार एच आणि इथे एक येणार एच. एच वरती जाणार, एच आणि अजून एक कोण एक्स. आता स्क्रीनकडे बघ, हा आणि हा कोण आहे? सेम का डिफरंट? सेमच आहे. ह्यालाच रोटेट केलाय. हा जो ह्याला 180 डिग्रीने रोटेट केला की हा मिळाला, तर हे आणि हे सेमच आहे. पण ह्याला डायरेक्ट उचलून मी याच्याबरोबर कम्पेअर नाही करू शकत आता. का? तर इथे बघ, हा कार्बन कार्बन बॉन्ड वरती, हा कार्बन कार्बन बॉन्ड खाली. मग आता मी परत काय करतोय, 180 डिग्री रोटेट करतो ह्यालाच. म्हणजे हा जो पोर्शन आहे तो इथे येईल आणि हा जो पोर्शन आहे तो इकडे जाईल. हा जो ॲक्सिस आहे याच्या भोवती 180 डिग्रीने रोटेट करतोय. आता बघ, व्हर्टिकल ॲक्सिसला, म्हणून इथे ड्रॉ करतोय. तू पण ड्रॉ कर. तुला कोण विचारणार नाही, हे शाळेत तर घेणार पण नाही. ते काय घेतात बघितलंस तू 11वीत. 180 डिग्रीने रोटेट केला. 180 डिग्रीने रोटेट केला की काय होईल बघ. तुझं तू ठरव. काय ॲक्सिस आहे आणि याच्या भोवती 180 डिग्रीने रोटेट केला तर काय होणार आहे? हा एच इकडे येणार, हा एच इकडे येणार, हा एक्स, मगाशी हा वाय होता, हा एक्स आणि हे दोन एच. हे जर तुला जुळलं तर तुला सगळं स्टेरिओ केमिस्ट्री कळलं पुढचं. हे जर तुला कळलं की 180 डिग्रीने रोटेट केला तर काय होणार आहे? हे दोन एच इकडच्या साईडला येणार आणि हे इकडे जाणार. हे बघ, आता हा मॉलिक्यूल उचलतो मी. हे सगळं काय आहे? हे सगळं काय बाळा? सेमच आहे. मी वाटलंच इथे काय करतो, हे जे आहे ह्याला आपण म्हणूयात, ह्याला म्हणूयात ए. तर हा पण कोण आहे? ए. हा पण कोण आहे? ए. आणि हा जो ए आपल्याकडे आत्ता आलाय ए, हे काय? ट्रान्सिस अरेंजमेंट. पहिल्या कार्बनला ट्रान्स, सेकंड हे पहिल्या जी आय सेंटरला ट्रान्स, दुसऱ्या जी आय सेंटरला सिस. इथे जी झाली ट्रान्सिसवाला. आणि हा ट्रान्सिसवालाचा मी रोटेट केलाय, बॉन्ड नाही ब्रेक केला कुठे. आता ट्रान्सिसवाला ह्या सिस ट्रान्सवरती मॅच करून बघणार आम्ही की सेम येत आहे का. आता हे बघ, कॉपी. आणि आता याच्यावरती ठेवतोय. आता बघ तू ॲटमच्या पोझिशन्स बघ. हे बघ, खालून दुसरा येतोय, एच वरती एच मॅच, एक्स वरती एक्स मॅच. सगळे एच आणि सगळे एक्स एकमेकांवरती काय झाले? मॅच. आपण कुठला बॉन्ड तोडला का? आपण कुठलाही बॉन्ड तोडला नाही. आपण फक्त मॉलिक्यूल जो प्लेनर आहे त्याला काय केला, हा प्लेनर मॉलिक्यूल आहे बघ स्क्रीनवरती, त्याला एकदा असा केला आणि एकदा असा केला. प्लेनर मॉलिक्यूल आहे, सगळे कार्बन sp2. एकदा त्याला असा फ्लिप केला, एकदा त्याला असा फ्लिप केला आणि आता मॅच करून बघतोय आपण इकडे. आणि सगळे ॲटम्स एकमेकांवरती काय झाले? मॅच. म्हणजे सिस ट्रान्स आणि ट्रान्सिस काय निघाला? डिफरंट नाही, सेमच. सगळे ॲटम एकमेकांवरती मॅच झाले. म्हणजे आत्ताचा जो कंपाऊंड ए स्क्रीनवरती जो फिरतोय तो ए आणि सिस ट्रान्स दोघंही काय आहेत? सेमच आहेत, वेगवेगळे नाही आहेत. गेला. तर हे जे आहे हे काढायचंच नाही बाळा आत्ताच. हे जे स्क्रीनवरती तुला मी आत्ता काढतोय इकडे, ह्याला मी पकडणारच नाही. ह्याला मी पकडणारच नाही. का पकडलं नाही आम्ही? का आता हा आणि हा हे दोघं काय येत आहेत? सेम. रोटेट करून बघितलं तर सेमच आला. तर मग आयसोमर्स किती मिळाले? फक्त आपल्याला 3च आयसोमर मिळाले बाळा. हा थर्ड आयसोमर सिस ट्रान्स.
आयसोमर आपल्याला 3च मिळाले फक्त, सिस सिस, सिस ट्रान्स, ट्रान्स ट्रान्स. तू म्हणला असता ट्रान्स सिस पण मिळाला मगाच सारखा, इथे मिळाला तसा. इथे एंड्स डिफरंट होते, एक्स वाय नॉन सिमेट्रिकल होता हा, एंड्स डिफरंट होते, म्हणून हा जो मॉलिक्यूल आहे बघ इथला आणि हा रोटेट करून आणलेला, हे मॅच नाहीच झाले, हे डिफरंट निघाले. वाटलंस इथं लिहितो मी, वाटलंस तुला परत. आता तुला कम्पॅरिझन कळलं असेल की हा सेकंड आणि हा थर्ड हे काय निघाले, डिफरंट. हे डिफरंट निघाले. स्क्रीनकडे बघ नीट की हे जे सगळे हे सगळे डिफरंट निघाले. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, हे तर 3च आहेत रोटेट करून आणलेले. आणि इकडे मात्र बाळा हा कंपाऊंड बघताना वाटलं आपल्याला की ह्याला जर डायरेक्टच उचलला इकडून, म्हणजे असाच उचलला ना याच्यावरती नेऊन ठेवला तर वेगळंच आहे, पण तसं नसतं केमिस्ट्रीत बाळा. ह्याला सगळ्या अँगलनी रोटेट करून बघावं लागतो मनातल्या मनात आणि याच्यावरती ठेवावा लागतो. हे असं नाही काढत बसायचं, याला मनातल्या मनात फिरवावं लागतं. हे मनातल्या मनात करायचंय सगळं, मग तुला सिस ट्रान्स कळलं. आत्ताचे जे 36 मिनिट्स आहेत परत एकदा बघ पहिल्यापासून, आणि हे सगळं तू ड्रॉ कर स्वतः, मॅच करून बघ रोटेट वगैरे करून होतंय का. एवढं अवघड नाहीये हे. आणि मग त्यावेळेस तुला कळेल की असे डिफरंट फॉर्म्युले काय आहेत, की तुझ्याकडे जी आय सेंटर आली n=2 आणि एंड्स आले सेम, तर n=2, 2 इव्हन नंबर आहे, तर जॉमेट्रिकल आयसोमर्स आले आमचे एवढे, 2n-1 प्लस 2n/2 आणि इथे जर 3 असते सेंटर तर 2n-1 आहे तसंच, प्लस 2n-1/2, n/2 -1 नाही, n-1/2. स्मॉल चेंज आहे फक्त, लक्षात ठेवायचं. चलो, तर मी म्हणतो असं की तुला हे कळलं असेल, मला तर नाही वाटत, कारण आपल्याला लईची सवय गेली आपली, पण हे करून बघ म्हणजे तुला कळेल. आता पुढे जाऊयात. कोण घेत नाही रे बाळा हे असलं, आपल्याकडे तर कोण घेत नाही आपल्या साईडला. पुस्तकात मधलं सिस ट्रान्स शिकवायचं, ते पण कशातलं माहितीये का, ब्यूटोइन. तू तुझी नोटबुक काढ स्कूलमधली वगैरे, किंवा दुसऱ्याच्या बॅचची नोटबुक काढ, ब्यूटोइन, पेंटोइन, हेक्स3आइन, जिंदाबाद, संपलं, फिनिश. एवढंच घेतात, मला माहिती आहे कोण किती घेतं ते, म्हणून जरा लक्ष दे. म्हणून आपल्याला पोर्शनला वेळ लागतो, आपण सगळं बघतो डिटेलमध्ये. हे बघ आता काय म्हणलंय, फाइंड टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. ह्या कंपाऊंड मध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ आयसोमर्स फाइंड करायचे आत्ताचे फॉर्म्युले वापरून. तर काय करतो, हे 38 मिनिटचं इथे स्टॉप करतो, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे सगळे बघूयात लगेच. चल.